नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डब्ल्यू अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी आपला सर्वांचा अभिजित स्वागत करतोय। आज आपण या ठिकाणी बघणार आहोत जे न्यू अपडेट आलेला आहे नगर परिषद नगरपंचायत संचालनालय भरती 2026। ही जी जाहिरात आहे 2026 ची नेमकी जाहिरात कधी येणार आहे, या जाहिरातीमध्ये जे मेगा भरती असणार आहे, मेगा जाहिरात बोलणार आहे आपण याला, तर कोणकोणत्या पदांचा समावेश असेल, परीक्षा कोण घेणार आहे आणि त्या पदांची शैक्षणिक अर्हता पात्रता नेमकी काय असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेल माहिती पाहण्याचा सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणे गरजेचं आहे। जे विद्यार्थी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहतील त्यांना आपण जे कोर्सेस कंप्लीट केलेले, डिग्री कंप्लीट केलेली आहे आपल्या पदाकरिता, या जाहिरातीमध्ये त्या पदाचा समावेश आहे का, ऑनलाईन फॉर्म भरता येतो का, इंजिनिअरिंग असेल, बीएससी ऍग्रिकल्चर असेल, कोणतेही किंवा स्वच्छता निरीक्षकचा कंप्लीट केला असेल का, डिप्लोमा किंवा अग्निशामकचा केलेला असेल, तर ते विद्यार्थी हे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर त्या अगोदर आपल्याकडे सध्या ऑनलाईन बॅचेस सुरू आहेत, ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये। या बॅचेसवरती 50% ऑफर, जसं की नगर परिषद भरती असेल, नगर परिषद भरती 2026, त्यानंतर स्वच्छता निरीक्षक एमपीडब्ल्यू याची सुद्धा पदभरतीकरिता 50% ऑफर आहे। या ऑफर्स मध्ये तुम्हाला तांत्रिक विषयासहित असेल तर किंवा सर्व विषयासहित सर्व विषयाचे लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत। जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण घेतलं जाणार आहे, टेस्ट सीरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत। तसेच योग्य ते मार्गदर्शन तज्ञ अनुभवी शिक्षक वृंद या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याकरिता उपलब्ध असणार आहे त्या त्या विभागामधील। तर आपल्याला ही बॅच जॉईन करण्याकरिता 8329588625 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। ही व्हॅलिडिटी बॅचची ऑफरमध्ये 50% आहे आणि 6 महिन्याची व्हॅलिडिटी तुम्हाला दिली जाणार आहे। ठीक आहे, लाईक करायला अजिबात विसरू नका। सुरुवातीला जॉईन झाल्यानंतर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे। ओके, तर चला आता आपण बघूया नगर परिषद असेल, नगरपंचायत भरती 2026 जे मेगा भरती, यामध्ये एकूण पदे बघा, मागच्या वेळेस सुद्धा याचं अपडेट आलेलं होतं। आरटीआय नुसार आपण ही माहिती मागितली होती, 3200 पदे आहेत, मेगा भरती आहे। ही जाहिरात साधारणतः एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये, ओके, एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये येणार आहे। म्हणजे आपल्याकडे आता बहुतांश वेळ आहे 2 ते 3 महिन्याचा। आता सध्या फेब्रुवारी चालू आहे, मार्च एप्रिल 2 ते 3 महिने या ठिकाणी उपलब्ध आहे। कशासाठी, तर अभ्यास करण्यासाठी। तर यामध्ये कोणत्या पदात समावेश आहे ते मी पुढे सांगणारच आहे। तसेच परीक्षा कोण घेणार आहे, तर जे राज्यस्तरीय संवर्गातील पदे आहेत बघा, आता लिहून देतोय म्हणजे परत तुम्ही कमेंट करणार नाही। राज्यस्तरीय संवर्गातील अराजपत्रित पदे आहेत, अराजपत्रित म्हणजे नॉन गॅजेटेड पदे आहेत, ती पदे एमपीएससी मार्फत, ओके, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत भरली जाणार आहे। जे गट क आणि गट ड ची आहेत, ओके, ती सरळ सेवेमार्फत टीसीएस घेईल किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत एक्झाम घेतली जाणार आहे। तर हे दोन्ही मधलं तुमचं जर काही कन्फ्युजन असेल तर या ठिकाणी सॉल्व्ह होईल, म्हणजे परत कमेंट करणार नाही। सर एक वेळेस तुम्ही म्हटले होते की टीसीएस घेणार आहे, आता तर कोणती पदे टीसीएस घेणार आहेत, कोणती एमपीएससी घेणार आहे ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं, कारण त्याचा अपडेट एमपीएससीने मान्य केलेला आहे की एक्झाम आम्ही घेणार आहोत आणि त्याचा पेपर पॅटर्न, एक्झाम सिलेबस वगैरे सगळं या ठिकाणी डिक्लेअर होईल या मंथ एंड पर्यंत। तर यामध्ये जे सर्वात महत्त्वाचं पद आहे कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, यामध्ये बघा आता राजपत्रित सुद्धा आहे, गट अ, गट ब आणि गट क तिन्ही पदांचा उल्लेख आहे। इथे सुद्धा स्वच्छता निरीक्षक मध्ये गट अ आहे, गट ब च सुद्धा पद आहे एमपीएससी मार्फत आणि गट क च सुद्धा आहे। ठीक आहे, हे पदे भरली जाणार कारण तर तेवढे मनुष्यबळ रिक्त आहे प्रशासकीय सेवेमध्ये। तर कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी यामध्ये पात्रता कोणत्याही शाखेतील, कोणत्याही ब्रँच मधील, कोणत्याही विद्यापीठामधील पदवीधारक उमेदवार, म्हणजे या ठिकाणी मेल अँड फिमेल दोघं सुद्धा पात्र ठरणार आहेत। मग वयोमर्यादा किती राहणार आहे यांची, ओपन असाल तर 38 आणि कॅटेगरी मध्ये असाल तर 43, त्यानंतर
अंशकालीन भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असाल, अनाथ उमेदवार आहेत, दिव्यांग उमेदवार आहेत यांच्याकरिता 45 आहे. त्यानंतर माजी सैनिक असाल यांच्याकरिता 55 वर्ष वयोमर्यादा आहे. म्हणजे असं या ठिकाणी खेळाडूंसाठी सुद्धा 45 निश्चित करण्यात आलेली आहे. शिथिल क्षमता या ठिकाणी दिलेली आहे. तर आपल्याला पुढे जायचं आहे. स्वच्छता निरीक्षक या पदाकरिता म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर, जे तुम्हाला म्हटलंय गट च आहे, गट ब आणि गट क च सुद्धा पद आहे. यामध्ये 12वी पास प्लस तुमचा SI चा 1 इयर डिप्लोमा कोर्स कंप्लीट असणं गरजेचं आहे. आणि पदवी धारक पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये येथे सुद्धा कर निर्धारण प्रशासकीय अधिकारीसाठी शेवटच्या वर्षामध्ये असलेला उमेदवार सुद्धा या ठिकाणी पात्र ठरणार आहे. म्हणजे परीक्षेचा फॉर्म भरता येणार, कारण MPSC मध्ये शेवटच्या वर्षामध्ये ग्रॅज्युएशनचे असलेले उमेदवार फॉर्म भरतायत, परंतु जर एक्झाम MPSC घेणार असेल तर फ्री मध्ये क्वालिफाय होतात, परंतु मेन्ससाठी तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे किंवा प्रोव्हिजनल सर्टिफिकेट. त्यासोबतच यामध्ये वेगळे पद आहेत, जसं की कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे संगणक अभियंता असेल, त्यानंतर विद्युत अभियंता आहे, स्थापत्य अभियंता, मेकॅनिकल इंजिनियर बोलतोय आपण, सिव्हिल इंजिनियर किंवा लेखापाल अकाउंटंट. ओके, हे सुद्धा पद आहे. आणि अग्निशामक अधिकारी हे सुद्धा पद आहे. म्हणजे ज्यांच्याकडे 12th किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ज्यांचं 6 मंथचा मुंबई अग्निशामक केंद्रामधनं किंवा प्रायव्हेटमधनं खाजगी कॉलेजमधनं 6 महिन्याचा डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे असे उमेदवार फायरमॅन करिता सुद्धा फॉर्म भरू शकतात. यावेळी या ठिकाणी पदे आहेत जे सांगितले 1, 2, 3, 4, 5 आणि पहिले 2 7 पदांकरिता 3200 पदांची ही मेघा भरती जाहिरात येणार आहे. त्याकरिता आपण या ठिकाणी आतापासूनच तयारीला लागायचं आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे जे बॅचेस आहेत या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन असणार आहेत. आपल्या वेळेनुसार आपण कधीही बघू शकता. आणि बऱ्यापैकी लेक्चर हे संध्याकाळच्या वेळेमध्ये, म्हणजे तुमचं पार्ट टाइम जॉब असेल, कोणाचं कॉलेज असेल तर आपल्याला 4च्या नंतर सायंकाळी किंवा 5च्या नंतर सगळे लेक्चर लाईव्ह स्वरूपामध्ये पाहायला मिळणार आहेत. जिथे सर्व विषय असतील तसे तिथे सर्व विषयासहित बॅच असेल, जिथे टेक्निकल असेल तिथे तांत्रिक विषयासहित म्हणजे मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि टेक्निकल हे सगळं अगदी बेसिक टू ॲडव्हान्स शिकवलं जाणार. एक्झामच्या अगोदर सिलेबस सुद्धा या ठिकाणी कंप्लीट करून दिला जाणार. तर याकरिता आपल्याला 83 29 588 625 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ओके, तर अधिकची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे. हे सगळं तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल नक्की लाईक करा जाता. तसेच आपण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. आणि जर काय आपलं अभिप्राय असेल तर कमेंटद्वारे कळवायचा आहे. कमेंटला या ठिकाणी रिप्लाय सुद्धा दिला जाणार आहे. तर ठीक आहे, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी या पदाकरिता असेल किंवा स्वच्छता निरीक्षक, अग्निशमन अधिकारी या पदांचा डिटेल सिलेबस सांगणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत